1 कोटी महिलांना लखपती दीदी करणार फडणवीस म्हणतायत। बचत गटांमधून कोट्यवधींची उलाढाल सुरू आहे असंही फडणवीसांचं म्हणणं आहे। महिला सशक्तीकरणाच्या अनेक योजना सुरू आहेत असं फडणवीसांनी स्पष्टच केलं आहे। ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की महिला सशक्तीकरणाच्या योजना आपण त्या ठिकाणी करतो आणि त्या माध्यमातून आज महिला या आपल्या एकूण अर्थव्यवस्थेचं चाक म्हणून काम करू लागलेले आहेत। लखपती दीदीकडे आपण चाललेलो आहोत। जवळपास आपल्याला कल्पना आहे की 33 लाख लखपती दीदी आपल्या झाले आहेत, 25 लाख यावर्षी होणार आहेत। 1 कोटी लखपती दीदी आपण करणार आहोत आणि त्या माध्यमातून अतिशय उत्तम अशा प्रकारचे काम या ठिकाणी होणार आहे। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। निधी वाटपावरून खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। आमच्या आमदार खासदारांना निधी मिळत नाहीये, निधी मिळत नसल्यानं जनतेची कामं होत नाहीयेत। खरात बाबाला निधी संदर्भात सांगायला जाऊ का असं खोचक विधान राऊत करतायत। तर यावर राऊतांच्या वक्तव्यावर पलटवार करण्यात आलेला आहे। निधीवर बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही असं नवनाथ बन म्हणतायत। भाजप आमदारांना ठाकरेंनी दमडीही दिली नव्हती असाही पलटवार नवनाथ बन यांनी केला आहे। विशेषतः खासदारांची वेदना अशी आहे किंवा आमच्या आमदारांची वेदना विरोधी पक्षातला अशी आहे की आमच्या खासदारांना आणि आमच्या आमदारांना सरकार निधी देत नाही। सरकार पक्षाच्या आमदार आणि खासदारांना निधी मिळतोय आणि हे सुद्धा निवडून आलेले आहेत ना। 15-15, 20-20 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व आमचे खासदार नाहीत। आता आम्हाला निधी हवा आहे आमच्या खासदारांना, म्हणून आम्ही खरात बाबाकडे जायचं का? खरात बाबाला सांगून सरकारला सांगायचं का? त्यांनी संजय राऊत, खासदारांच्या निधीबद्दल, आमदारांच्या निधीबद्दल तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही। ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना दमडी देखील तुम्ही दिली नव्हती। भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचं अनधिकृतरित्या निलंबन तुम्ही केलं होतं। त्यामुळे तुम्हाला आमदारांच्या निधीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। उभाटा गटामध्ये सध्या 2 गट पुढलेत आणि त्यामुळेच संजय राऊत आज उद्धवजी ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहिले नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।